भारतीय आध्यात्मिक परंपरेच्या आकाशात आपली विठू माऊली म्हणजे श्री विठ्ठल हा एक असा दैदिप्यमान सूर्य आहे ज्याची प्रखरता आणि तेज युगायुगानंतरही तसूभरही कमी झालेलं नाहीये. पंढरपुरातील विटेवर उभे असलेले हे सावळे परब्रह्म केवळ एक मूर्ती नसून कोट्यावधी भक्तांच्या अंतःकरणातला तो श्वासच आहे. विठ्ठलाचे स्वरूप अत्यंत विलक्षण आणि अर्थपूर्ण आहे. त्याचे दोन्ही हात कटीवर म्हणजेच कमरेवर आहेत, जे या गोष्टीचे प्रतीक आहेत की त्याने संसारातील सर्व मोहमायेपासून अलिप्त राहून फक्त आपल्या भक्तांसाठीच तो आज उभा आहे. आपला विठुराया कोणत्याही सुवर्ण सिंहासनावर नाही तर एका साध्या विटेवर उभा आहे. त्यातून हेच दिसतंय की ईश्वर अहंकाराच्या महालात नाही तर भक्ताने प्रेमाने दिलेल्या साध्या विटेवर सुद्धा अगदी आनंदाने युगानुयुग विसावतो. विठ्ठल भक्ती घराघरात पोहोचवण्यात आपल्या संतांची अनन्य भक्ती आणि त्यांच्या रचनांचं योगदान अगदी अजोड आहे. संतांच्या या रचना म्हणजे आपल्याला आजही खऱ्या अर्थाने जीवनाची वाट दाखवणारे दीपस्तंभच आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींनी विठ्ठलाला केवळ देव मानले नाही तर तो विश्वाचा आधार असल्याचे सांगितले. त्यांची पुढील रचना अत्यंत लोभस आहे. अगा ये पंढरीराया तुझे चरण वंदावया, तुझे स्वरूप पहावया डोळे माझे आसूसले. म्हणजेच हे पंढरीच्या राजा, तुझे चरण हे मला वंदनीय आणि तुझे ते साजिरे रूप डोळ्यात साठवण्यासाठी माझे डोळे आसूसलेले आहेत. तुझ्या दर्शनानेच माझ्या जन्माचे सार्थक होणार आहे. संत नामदेव महाराज हे विठ्ठलाचे इतके लाडके भक्त होते की प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्याशी संवाद साधत असे. त्यांची आर्त हाक आजही वारकऱ्यांच्या ओठावर असते. पतित तू पावन म्हणविसी देवा, तरी का न घेसी धावा पंढरीराया. संत नामदेव महाराज विठ्ठलाबरोबर संवाद साधताना विठ्ठलाला सांगतायत, देवा तू तर पतित पावन म्हणजे पापी लोकांना उद्धारणारा आहेस. मग माझ्या हाकेला तू धावून का येत नाहीस? तू जर धावून आलास तरच पतित पावन हे तुझे नाव सार्थ ठरेल. साक्षात आदिशक्ती मुक्ताबाईंनी अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दात विठ्ठल तत्व मांडले आहे. त्या म्हणतात, अखंड जयाला देवाचा शेजार, कशासी डोंगर हिंडत असे. मला अंतर्यामी देवाचा शेजार म्हणजे सहवास लाभला आहे. त्याला देवाला शोधण्यासाठी डोंगरदऱ्यात हिंडण्याची गरज नाही. देव तर आपल्या अंतःकरणातच आहे. तुकोबारायांच्या शब्दातली विठुरायाची व्याकुळता भक्तीचं निर्मळ रूपच आपल्याला दाखवते. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. संत तुकाराम महाराज विठ्ठलाला आर्त विनवणी करतायत, हे देवा तुझ्या भेटीसाठी माझा जीव व्याकुळ झाला आहे. जसा चकोर चंद्राची वाट पाहतो तसा मी तुझी वाट पाहत आहे. भगवद्गीतेत थेट विठ्ठल या नावाचा उल्लेख नसला तरी भगवान श्रीकृष्णाने जे विश्वरूप दर्शन अर्जुनाला घडवले त्याचे सगुण सोज्वळ आणि शांत स्वरूप म्हणजे श्री विठ्ठल असे संत सांगतात. गीतेतील 9व्या अध्यायातील हा श्लोक विठ्ठल तत्वांशी खूपच सुसंगत ठरतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपरुतमश्रामी प्रयतात्मनः. जो मला प्रेमाने पान फूल फळ किंवा पाणी अर्पण करतो अशा शुद्ध अंतःकरणाच्या भक्ताने दिलेली ही भेट मी अगदी आनंदाने स्वीकारतो. पुंडलिकाने केवळ एक वीट फेकली पण त्यामागे अढळ भक्ती होती. म्हणूनच प्रत्यक्ष श्रीकृष्ण श्री विठ्ठल रूपात तिथेच पुंडलिकाची वाट पाहत उभे राहिले. विठ्ठल हा श्रीकृष्णाचा असा अवतार आहे जो केवळ भक्तांच्या प्रेमासाठी स्तब्ध उभा आहे, पण त्याची भावमुद्राच अखंडपणे आपल्या भक्तांबरोबर मूक संवाद साधतच असते. वारकरी संप्रदायातूनच विठ्ठल भक्तीची पवित्र गंगा खळाळत्या प्रवाहाप्रमाणे पिढ्यानपिढ्या अव्याहतपणे वाहत आहे. वारीमध्ये जातीपातीचा किंवा श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नसतो. प्रत्येक वारकरी दुसऱ्याच्या पाया पडतो, कारण प्रत्येक देहात वारकरी आपला विठ्ठलच पाहत असतो. आपल्या विठू माऊलीला भेटायला लाखो लोकांचा जनसमुदाय कोणतीही गडबड न करता अगदी शिस्तीने मैलोन मैल चालतो. हे केवळ श्री विठ्ठल प्रेमाच्या असीम शक्तीमुळेच शक्य आहे. पंढरपूर हे जगातील अशा दुर्मिळ मंदिरांपैकी एक आहे जिथे भक्त थेट देवाच्या चरणांना स्पर्श करू शकतात. पंढरपुरातून वाहणारी भीमा नदी अर्ध्या चंद्रासारखा आकार घेते, म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. ही चंद्रभागा म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीने भारलेल्या आपल्या पंढरपूरची शोभा वाढवणारी विठुरायाच्या गळ्यातील तेजस्वी मोत्यांची माळाच आहे. इथलं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांचे गाभारे वेगवेगळे आहेत. ते त्यांच्यातील प्रेमाचा अबोला दर्शवतात, जो त्यांच्या नात्यातला गोडवा वाढवतो असं भक्त मानतात. आणि अजूनही एक कारण त्यामागे आहे. स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व हे त्या काळात सुद्धा सर्वमान्य होतं.
हे सत्य सुद्धा यातून अधोरेखित होत आहे. आपला सगळ्यांचा लाडका विठुराया हा केवळ दगडाची मूर्ती नसून ती एक अनन्य अशी अनुभूती आहे. कमरेवर हात ठेवून उभा असलेला विठुराया भक्त पुंडलिकाच्या प्रेमाचा असा आनंदाने स्वीकार करून आपल्याला शिकवतो की आपली कर्तव्ये पार पाडत असतानाही ईश्वराशी अनुसंधान जोडता येतं आणि हाच खरा ईश्वर भक्तीचा मार्ग आहे. जोपर्यंत आकाशात सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत पंढरपुरातील ती वीट आणि त्यावर उभं असलेलं ते परब्रह्म मानवतेला प्रेम, क्षमा आणि भक्तीची शिकवण देतच राहील. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.